पंचवीस वर्षा तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? काय केला तुम्ही महाराष्ट्रासाठी? एवढी दिवस एवढी वर्ष तुम्ही वेगळा होता आणि परत तुम्ही आता सत्तासाठी एकत्रित आला. ये मैं नहीं, ये हमारे बड़े बुजुर्ग, महाराष्ट्र के, मुंबई के बड़े बुजुर्ग कह रहे हैं. आणि 28 वर्षापासून आम्ही ही धानीमध्ये आहे. काय केलं शिवसेनेने तरी? काय केलं मनसेनी? कुणी काही केलं नाही. हे हळहळ तळतळाट घेतात आहे ना आमदार खासदार बनायसाठी आणि मंत्री बनायसाठी तुम्ही लोक धडपडताय. तुमचे घरदार चांगली राहू द्या, तुमची मुलं बाळ चांगली राहू द्या, गोरगरीब मेलं तरी त्याचं काय परवड, पण हाय बदलू लागणार म्हणजे लागणार गरीबाचा. देशात काय जो गोंधळ घातलाय तो आम्ही बघितलाय. आम्ही सगळे लोक मोदी बघतो, तेव्हा तुम्ही असे विचारूच नका आम्हाला. काय असते बापदादांची पुण्याई चालते, परंतु ती पुढे नेणारे पण चांगले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. हे मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम ठाकरे बंधू करू शकतील का? या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबईकर साथ देतील का? असं काय आता त्यांचंच डळमळीत आहे स्थान, तेव्हा ब्रँड होणारच नाही. आणि आता पुढची पिढी इतकी हुशार आहे की त्यांना तुम्ही असं सांगाल हे घराणेशाहीला ते मान देणार नाही. लक्षात ठेव. नाही, ब्रँड कोण आहे मला आतापर्यंत जे घडलं त्याच्यानं लोकांना कळलंय ब्रँड आणि ब्रँडचा परिणाम. त्यामुळे आता आजकल मुंबई में हर तरफ यही चर्चा है कि दो बिछड़े भाई एक साथ आ रहे हैं और साथ में दो बेटों को भी साथ में लेके आ रहे हैं सत्ता के लिए. ये तो सभी जानते हैं. आज जो ये ठाकरे ब्रदर्स कह रहे हैं कि हम मराठियों के लिए मराठियों की अस्मिता को बचाए रखना चाहते हैं, तो इतने सालों तक अगर बचाए रखते तो आज जो मराठी लोग हैं, जो लोग एकदम पिछड़े वर्गों की जैसे उनके साथ में व्यवहार किया जाता है, कोई बाइक का काम कर रही है, कोई इलेक्ट्रिशियन का काम कर रहा है, कोई मतलब सर्विसिंग के छोटे मोटे सर्विसिंग के काम कर रहे हैं,